नमस्कार श्रोतेहो. पंचांगातील 27 योगांपैकी काही योग अतिशय मंगलकारी मानले जातात. जेव्हा हे योग विशिष्ट तिथी, वार याला जुळतात तेव्हा तो दिवस पूजा, व्रत, जप, हवन, विवाह व नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यासाठी उत्तम मानला जातो. त्याच्यातले काही विशेष असे शुभयोग, सिद्धयोग, सर्वार्थ सिद्धियोग, अमृतसिद्धियोग, राजयोग, धनयोग आणि गजकेसरी योग. या योगांच्या दिवशी आपण संकल्पपूर्वक एखादे काम करण्यास सुरुवात केली तर ते फलित होते. सिद्धयोग, सर्वार्थसिद्धियोग, अमृतसिद्धियोग, राजयोग, धनयोग, गजकेसरी योग हे 6 योग विशेष शुभ मानले गेलेले आहेत. या दिवशी केलेली कोणतीही पूजा, विशेषतः गणेश पूजन सर्व राशीच्या माणसाला फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊया की नेमक्या कोणकोणत्या राशींना हे योग अतिशय फलदायी ठरणार आहेत. भारतीय पंचांगशास्त्रात शुभयोग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक तिथी, नक्षत्र, वार यांच्या संयोगाने योग निर्माण होतो. जसे की सिद्धयोग, सर्वार्थसिद्धियोग, अमृतसिद्धियोग, राजयोग, धनयोग आणि गजकेसरी योग. यानुसार वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे फळ मिळत असते. पाहुयात मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे सिद्धयोग आणि राजयोग या दिवशी पूजा केल्यास प्रगती वेगाने होते. करिअरमध्ये अचानक प्रगती होण्यास मदत होते. धाडस वाढते. अडथळे दूर होतात. राजकीय किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात विजय मिळतो. विशेष पूजन म्हणजे महादेव व गणेश पूजन करून मंगल दोष शांती करावी. त्यानंतरची रास आहे शुक्र ग्रहाची रास म्हणजेच वृषभ रास. धनयोग आणि अमृतसिद्धियोग फार उपयोगी असतो. यामध्ये धनवृद्धी, व्यवसायात स्थैर्य, घरगुती सुख, कुटुंबात ऐक्य, विवाह आणि प्रेमसंबंधात सकारात्मकता. विशेष पूजन लक्ष्मीपूजन आणि विष्णूपूजन. त्यानंतरची रास मिथुन. बुधाची रास. सर्वार्थसिद्धियोग व गजकेसरी योग यांचे अधिक फळ मिळते. शिक्षणात यश, परदेशी शिक्षणाच्या संधी, व्यापारात नवे करार, वाणी आणि बुद्धिमत्तेमुळे मान सन्मान. विशेष पूजा म्हणजे गणपती व सरस्वती पूजन. त्यानंतर आहे कर्क रास. चंद्र रास असल्याने गजकेसरी योग आणि अमृतसिद्धी योग अत्यंत फलदायी मानला जातो. लाभ, मनःशांती, घरातील शांती, प्रवास, नवीन घर, जमीन मिळण्याची संधी, आई वडिलांच्या आरोग्याचा लाभ. विशेष पूजा म्हणजे चंद्रपूजन आणि महादेव पूजन. त्यानंतरची रास सिंह. ही सूर्याची रास. राजयोग, सर्वार्थ सिद्धियोग सिंह राशीसाठी श्रेष्ठ. सत्तेत किंवा नोकरीत उन्नती, उच्चपद प्राप्त होणे, कीर्ती, समाज मान्यता. विशेष पूजन सूर्य नमस्कार, आदित्य हृदय स्तोत्र व गणेश पूजन. त्यानंतरची रास बघूया ती म्हणजे कन्या रास. बुधाची रास असल्यामुळे सिद्धयोग व सर्वार्थ सिद्धियोग यांचा लाभ होतो. यामुळे नोकरीत स्थैर्य, शैक्षणिक संशोधन क्षेत्रात यश, नवीन प्रोजेक्टमध्ये यश लाभते. विशेष पूजा सरस्वती पूजन व गणपती पूजन. नंतरची रास आहे तुला. शुक्र ग्रहाची रास. धनयोग व अमृतसिद्धियोग तुला राशीसाठी फलदायी. धनवृद्धी, व्यवसायात भागीदारीत यश, विवाह, प्रेमसंबंधात समाधान, सौंदर्य, कला क्षेत्रात प्रगती. विशेष पूजन लक्ष्मीपूजन, गणेश पूजन आणि राधाकृष्ण पूजन. त्यानंतरची रास वृश्चिक रास. मंगळाची रास. राजयोग, सिद्धयोग वृश्चिकसाठी महत्त्वाचे. धाडसी निर्णय घेऊन यश लाभते. कोर्ट कचेरीतील विजय, आरोग्य सुधारते. विशेष पूजन हनुमान पूजन व गणपती पूजन. धनुरास. गुरुग्रहाची रास म्हणजे धनुरास. गजकेसरी योग, सर्वार्थसिद्धी योग श्रेष्ठ. धर्म, अध्यात्म क्षेत्रात, यात्रेत यश, नोकरी व्यवसायात मोठे करार,
संतान सुख, शैक्षणिक प्रगती. विशेष पूजन विष्णुपूजन व बृहस्पतिवार व्रत, त्याचप्रमाणे गणपती पूजन. तदनंतरची रास म्हणजे मकर रास. ही रास म्हणजे शनीची रास. धनयोग, राजयोग मकर राशीसाठी उपयुक्त. दीर्घकालीन गुंतवणुकीत नफा, कारकिर्दीत उन्नती, परिश्रमाचे योग्य फल. विशेष पूजन शनीपूजन, महादेव पूजन आणि गणपती पूजन. त्यानंतरची रास म्हणजे कुंभ रास. शनीची ही दुसरी रास मानली जाते. या राशीला सिद्धयोग व अमृतसिद्धी योग अत्यंत फलदायी मानले गेलेले आहेत. यात लाभ महत्त्वाचे असे की नवीन मित्र, संपर्कातून फायदा, अचानक लाभ होण्याची शक्यता, समाजकार्यात प्रतिष्ठा मिळण्याचे संभव जास्त. विशेष पूजा गुरु शनी पूजन आणि गणेश पूजन. त्यानंतरची रास आहे मीन. ही रास म्हणजे गुरुग्रहाची रास. अमृतसिद्धी योग व गजकेसरी योग मीन राशीसाठी शुभ मानले गेले आहेत. या राशीचे लाभ आध्यात्मिक उन्नती, संतती, विवाह, घरगुती सुख, धनवृद्धी लाभते. विशेष पूजन विष्णुपूजन, लक्ष्मीपूजन, महादेव पूजन आणि त्याचप्रमाणे गणेश पूजन. निष्कर्ष थोडक्यात असा की सर्व राशींना शुभयोगांमुळे पूजा केल्यास लाभ मिळतो, पण राशीनुसार फळ वेगवेगळं असतं. मेष, सिंह आणि वृश्चिक या राशींना राजयोग व सिद्ध योगात लाभ मिळतो. वृषभ, तुला, मकर या राशींना धनयोग व अमृतसिद्धी योगात लाभ मिळतो. मिथुन, कन्या, धनु सर्वार्थसिद्धी योग व गजकेशरी योग. कर्क, मीन, कुंभ अमृतसिद्धी व गजकेशरी योगात अधिक लाभ मिळतो. याप्रमाणे वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे योग मानले गेलेले आहेत. त्याचा आपल्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे आपल्या राशीनुसार काही गोष्टींचे पूजन केल्यास आपल्याला महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यास मदत होत असते. त्यामुळे आपण या राशींनुसार जर काही काम करण्यास सुरुवात केली किंवा आपल्या कामातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली तर आपल्याला त्याचा फायदा होण्यास मदत होते. राशीनुसार शुभयोग, शुभफल आपणास हितकारक असते. त्यामुळे आपण राशीनुसार या योगांचा आणि शुभफलांचा विचार करून सर्व कार्य सिद्धीस न्यावे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.